नमस्कार, मी नुपूर and I welcome you to आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख. तर वेलकम टू अ ब्रँड न्यू व्लॉग. आज आपण निघालेलो आहोत जुन्नर तालुक्यामध्ये. लेट्स गेट स्टार्टेड. तर पुणे ते जुन्नर हे अंतर आहे साधारण 90 किलोमीटर आणि आम्ही जिथे राहतो म्हणजेच रावेत तिथून अंतर आहे फक्त 84 किलोमीटर आणि इथे पोचायला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. आणि पालखी असल्यामुळे रस्ता आज बंद आहे हा देहू कॅन्टॉन्मेंटचा, त्यामुळे आता आम्ही पुन्हा युटर्न घेऊन जातोय. तर आता देहूचा रस्ता बंद असल्यामुळे आपण चाललेलो आहोत जुन्नरला चाकण मार्गे, तळवडे चाकण मार्ग. आता हे सगळं IT पार्क्स वगैरे लागतील स्टार्टला. तर हा आहे जून महिन्यातला एक वीकेंड आणि जून महिन्यातच सुमुखचा बर्थडे असतो आणि ही इज अ वर्कहॉलिक पर्सन, त्यामुळे त्याने सुट्टी वगैरे बर्थडेच्या दिवशी घेतलेली नव्हती. त्यामुळे बर्थडे वीकच्याच वीकेंडला आम्ही ह्या रोड ट्रिपवर निघालो होतो. सो दिस कॅन बी डेफिनेटली कॉल्ड ॲज बर्थडे रोड ट्रिप व्लॉग. चाकण गावातल्या मधल्या रस्त्याने आता नाशिक पुणे हायवेला कनेक्ट झालो. आता आपण पुणे नाशिक हायवेला पण कनेक्ट झालं. येतोय नाश्त्यासाठी एक छोटासा ब्रेक आणि नाश्त्यासाठी आम्ही आलो या ठिकाणी. ही जागा आहे, काय नाव मला अजून दिसलेलं नाही आहे. तर हे आहे हॉटेल आमराई. पुणे नाशिक हायवेवर डाव्या हाताला नाशिककडे जातानाच आपल्याला हे ऑन द वे लागतं आणि इथे बरीच झाडी आणि ओपन सिटिंग अरेंजमेंट पाहून आम्ही इथे जायचं ठरवलं. यंदा आम्हाला निघायला उशीर झाला होता, त्यामुळे नाश्त्याची वेळ उलटून गेलेली आणि त्याच कारणाने इथे गर्दी अजिबात नव्हती, पण नाश्ता मात्र अवेलेबल होता. बाहेर गार वारा आणि मंद पाऊस चालू होता, त्यामुळे आम्ही गरमागरम मेदूवडा, बटाटा वडा, सांबार आणि पोहे ऑर्डर केले. नुपूर कसं आहे सांबार, वडा सांबार? मी इडली वडा मिक्स घेतला आहे आणि मेदूवडा आणि इडली दोन्ही चव छान आहेत. इडली रवा इडली आहे, मेदूवडा पण छान आहे साईजला आणि एवढं छान सांबार मी खरंच एक्सपेक्ट नव्हतं केलं. चव खरंच छान आहे. आणि इथे आल्याला पहिले काय झालेलं? पहिले आल्या सांबार हां, सांबार मला वाटलं नव्हतं इतकं चांगलं असेल. सांबार थोडंसं गार होतं, कारण आता 11 वाजून गेलेत, आम्ही नाश्ता करतो, त्यामुळे वडा इडली अर्थातच गार होतं सकाळी बनवलेलं, पण सांबार पण खूप गरम नव्हतं, म्हणून मी गरम सांबार त्यांना द्यायला सांगितलं. आणि गरम सांबार सांगितल्यानंतर त्यांनी असं दिलं, मिसळीचा कट जसा येतो ना, मिसळीचा कट जसा येतो तसं बालदीत छान गरम सांबार, एकदम पाइपिंग हॉट. उकळतं सांबार आहे. आणि सुमुख तू काय घेतलंस? मी बटाटा वडा सांबार 2 पाव, आपलं जुनं कॉम्बिनेशन, हिट कॉम्बिनेशन. तर सुमुखने इथे घेतलंय वडा सांबार पाव, नॉट वडा रस्सा किंवा वडा सॅम्पल पाव. वडा सांबार हे त्याचं आवडतं आहे. बटाटा वडा सांबार कसा आहे चवीला? अतिशय सुंदर आहे. वडा फ्रेश, वडा एकदम फ्रेश गरम तळून काढलेला आहे. त्यात सांबार जरा असं तिखट सर आहे, गोड पण आहे मध्ये, गोडूस आंबट गोड आहे. हां, गोडूस तिखट आंबट असेल, मस्त आहे टेस्टला. आणि ॲक्च्युली स्पीकिंग मुंबईचा माझ्या खायच्या वेळेच्या आठवणी मला परत अशा आठवल्या, रिलीव्ह केल्यासारखं वाटतं. इथे पोहे मागवलेत. पोहे तसे बरे होते, पण निश्चितच ते पहिल्या वाफेचे तर नसणार, त्यामुळे पोहे हे पहिल्या वाफेचेच बरे असं मला वाटतं. आणि मीनवाईल इथे आपली चहा कॉफी दोन्ही आलेलं आहे. लेट्स ट्राय. सुंदर चहा आहे. साखर ओके आहे का? साखर त्यांच्या मनाने कमी आहे, आपल्यासाठी जास्त. म्हणजे नाही म्हटलं तरी 1.5-2 चमचे साखर आहे ह्या कपमध्ये. अरे बापरे, कमी आहे त्यांच्या हिशोबाने. नाही तर जनरली 3-4 चमचे असतात ह्या एरियामध्ये. ओ माय गॉड, माझ्यासाठी तर पूर्ण पाकच असणार आहे तो कॉफीमध्ये. पण चहाला फ्लेवर चांगला आहे. ओके, चिअर्स. कॉफी चांगली आहे, खूप सुंदर आहे, पण गोड आहे, पण तरी छान कॉफी. मग चहा जास्त चांगला आहे की कॉफी चांगली आहे?
कॉफी खूप छान आहे, पण चहाला माझा सॉफ्ट कॉर्नर वेगळा आहे, त्यामुळे मी 2 वेळ डिसाईड नाही करू शकत. नहीं भाई, पण टेस्ट तो मेरी अच्छी आहे ना दादा. आईला तिच्या 2 पोरांबद्दल विचारण्यासारखे आहे की तुला मोठं आवडतं की धाकटं आवडतं. तिच्यासाठी दोन्ही सारखे असतात. नाही, नशीब तू हे म्हणाला नाहीस की कॉफी मला फक्त माझ्या हातची आवडते. नाही, कधी कधी चांगलं असतं दुसऱ्यांच्या हातची पण. बनवावी पण लागते ना जास्त वेळा, चांगली बनते म्हणून. तू चहा पिऊन बघ. चांगला आहे चहा, पण कॉफी बेटर आहे. तर पटकन तरी पण पोटभर नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. जसे जसे पुढे जात होतो तसं निसर्गाच्या कुशीत गेल्यासारखं वाटत होतं. हलका हलका पाऊस सुद्धा सुरू झालेला होता. इथे नारायणगावचा जो फाटा आहे तिथे आपण वळलोय. पहिला पाऊस, त्यानंतर होणारा निसर्गातील बदल आणि हे सगळं पाहण्यासाठी आपण केलेली पहिली पावसाळी सहल आपल्या सगळ्यांनाच आठवते. अशीच एखादी पावसाळी सहल तुमच्या आठवणीत असेल आणि ती कुठल्या लोकेशनवर होती हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगाल. बहुतेक नारायणगावचा बाजार आहे, पूर्ण बाजार भरला आहे आज शनिवारचा. आणि तुम्ही अशा बाजारांमध्ये कधी खरेदी केली असेल तर नक्की सांगा. अशक्य वेगवेगळ्या प्रकारच्या आणि निरनिराळ्या अत्यंत उपयोगी वस्तू या बाजारांमध्ये मिळतात. तुम्ही अशा ठिकाणी खरेदी केली असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा. शिवरायांच्या जन्मभूमीत येताच एक सुंदर वाक्य वाचायला मिळाले. शिवरायांच्या पराक्रमांचे चिन्ह एक पाहू, शिवनेरी किल्ल्याचे दर्शन नम्रपणे घेऊ. आणि फारसे ट्रॅफिक नसल्या कारणाने अवघ्या 1.5 ते 2 तासात आम्ही शिवजन्मभूमीत येऊन दाखल झालोय. जुन्नर बस स्थानक गेलेलं आहे आता. खूप सुंदर सुंदर साईन बोर्ड्स आणि त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक पाहताच आपल्या लक्षात येतं की आपण जुन्नरमध्ये येऊन दाखल झालोय. आता ह्या स्मारकाच्या इथूनच सरळ आपण पुढे गेल्यानंतर शिवनेरी किल्ला आणि त्याचप्रमाणे तुळजाई ग्रुप ऑफ केव्ज हे आपल्याला लागणार आहे. आणि आपण सगळ्यात आधी चाललेलो आहोत ते म्हणजे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. बोर्ड आहे हा तुळजा ग्रुप ऑफ केव्ज. एका चढणावरून पुढे येताच आपल्याला उजव्या हाताला एक टर्न लागतो आणि तिथे गाडी वळल्यानंतर एका छोट्याशा गावातून वाट जाते ती ह्या निसर्गरम्य ठिकाणाकडे. सायकल चालवताना किती सुकून वाटत असेल, पण वरती येताना किती फाटत असेल. अख्खा स्टार्ट टू एंड स्लोप आहे, मागे वरती येताना अख्खं चढण आहे. खरंच बिचारी कशी इंटरनल या गावांमधनं पोरं कशी शाळा कॉलेज ट्युशन करतात नाही. रस्त्याला तर काय विशेष गर्दी नाही, ते अशी गाव आहे छान, मस्त वासरं बकऱ्या चरतायत, छोटी मुलं खेळतायत. विशेष गाड्या किंवा लोक फार काही इथे दिसत नाहीयेत. निसर्गरम्य ठिकाण आहे अगदी. आणि अशी प्लेन ग्रासलँड्स तर हल्ली बघायलाच मिळत नाही. इतकं असं मोकळी जमीन आपल्याला बघायलाच मिळत नाही हल्ली. ते सगळं असं बंद मोकळं आहे. स्पष्ट इथे वरती ही केव्ज आहे तिथे. तर हा रस्ता आहे जिथून आपण आलोय. इथे गाडी पार्क केली आहे. हा रस्ता इथून आपण आलोय आणि हा रस्ता स्ट्रेट जातो तिथे केव्सकडे.
तर गाडी थोडी पायथ्याशी लावून मग तुम्हाला हलकं हायकिंग ट्रेकिंग करून मग वरती जाता येईल लेण्या पाहण्यासाठी. ह्या पायऱ्या इथून फॉलो करायचं. येस, इथे पाऊस सुरू झालाय आणि वरती कोणी तसं दिसत नाहीये. बहुतेक ASIचे लोक आलेले आहेत आणि फायनली आपण इथे चढून आलेलो आहोत. आणि हा मार्ग आहे जिथून आपण चढून आलेलो आहोत. पाऊस सुरू झालाय, खूप निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि इथे हा लेण्या आहेत. आता तर पाऊस जास्त वाढला तर मी सगळ्या लेण्या पाहणार नाही, पण तुळजाभवानीचं मंदिर किंवा तुळजादेवीचं जिथे आपल्या तुळजादेवीचं ज्या लेणीमध्ये वास्तव्य आहे तिथे मात्र नक्कीच जाणार आहोत. कसा वाटतोय? कसा वाटतोय स्पॉट? खूपच सुंदर, अतिशय शांत आणि एवढं पीसफुल वाटतंय ना. ॲक्च्युली लेण्या बघण्यापेक्षा इथेच बसून राहावं असं वाटतंय मला. ह्या सगळ्यातला सुखी माणूस तो आहे. हो ना, दिस इज हिज जॉब गाईज. ASIचा माणूस असेल हा. ही जस्ट हॅज टू सिट हिअर अँड ऑब्झर्व. काही लोक रूल्स आहेत, काही लोक रूल्स वगैरे ब्रेक नाही करत. दॅट्स हिज जॉब, बट अमेझिंग जॉब आहे. आणि आपण येऊन पोचलेलो आहोत ह्या लेण्यांच्या इथे आणि अतिशय शांत वातावरण आहे इथे. आणि इथे तुळजाभवानीचं स्थान आहे, एक लेणी स्पेशली जिथे तुळजाभवानी किंवा आपल्या तुळजादेवीचं स्थान आहे. आणि तुळजाभवानी आमचीसुद्धा कुलस्वामिनी आहे, त्यामुळे कुलदेवीची ओटी पण आम्ही इथे आज भरणार आहोत. नुकताच सुमुखचा वाढदिवस झालेला आहे आणि त्या दिवशी तो ऑफिसला गेलेला असल्यामुळे, वर्किंग डे असल्यामुळे आम्हाला कुठेही देवळात वगैरे जायला जमलं नव्हतं. सो हा बड्डे वीक अजूनही ऑनगोईंग असल्याकारणाने आम्ही आज इथे आलेलो आहोत. आणि निसर्गाचं इतकं सुंदर दर्शन इथे होतं आहे, म्हणजे दिस इज सो पीसफुल की सिव्हिलायझेशन ऑलमोस्ट नाहीच आहे इथे. खूप सुंदर आहे आणि मला खरंच वाटतं ही जागा अशीच राहावी. आणि इथे आम्ही थोडंसं देवीसाठी, आमची कुलस्वामिनीसुद्धा तुळजाभवानी आहे, त्यामुळे आम्ही थोडं सामान आणलं इथे ओटीचं. आणि सुमुख काय करतो आहेस तू? मी ॲक्च्युली खण असतो ना, तो खण फोल्ड करतोय. का करतोयस तू? हां, का करतोयस? का करतोय तुला काय वाटतं? कारण मला येत नाही. सो इथे हा जो दिसतोय किल्ला, हा आहे शिवनेरी किल्ला. आणि कडेलोट आहे त्याचा. कुठला? तो जो एंड दिसतोय ना, ते जे टोक दिसतंय जिथे बघ हलकंसं वरती आलंय, दॅट इज कडेलोट. ओके, म्हणजे ज्यांना माहिती आहे, शिक्षा तिथून लोटून द्यायचं खाली टाकायचं.
खतरनाक सीन झाला. देवळाच्या मंदिराच्या आतमध्ये आम्ही थोडं मेडिटेशन करत बसलो होतो आणि जसं माझं मेडिटेशन करून झालं आणि मी डोळे उघडले तर वरती माझ्यासमोर असा एक मामा बसलेला होता आणि तो लिटरली असे डोळे करून बघत होता. लांब होता तो आमच्यापेक्षा आणि मी ते बघून एकदम किंचाळले आणि सेम व्हेरी मोमेंट सुमुख पण तेच बघत होता. पण फनी गोष्ट अशी आहे की एवढ्या जोरात ओरडूनसुद्धा जो ASIचा माणूस तिथे बसला आहे एवढं लिटरली किंचाळले मी, पण तो माणूस काही जागचा हल्ला नाही. काय वाटतं तुला? माझा आवाज गेला नसेल म्हणजे असं वाचलं आहे कोणीतरी गुगल रिव्ह्यूजमध्ये का कुठल्या तरी व्लॉगमध्ये मी असं ऐकलं होतं की तिकडे जो शिवनेरी किल्ला आहे त्याच्या आत जर कोणी जोरात बोललं तर असं म्हणतात की ह्या लेण्यांच्या आतमध्ये इथे ऐकायला येतो तो आवाज. तर व्हॉट डू यू थिंक माझा इथे ओरडलेला आवाज इथे नसेल पोचला का? तर आता आपण ह्या लेण्या नीट पाहूया. तर शिवनेरी किल्ल्यापासून साधारण 4 किलोमीटरवर ह्या लेण्या आहेत आणि आत्ता आपण बघतोय तो हा गोलाकार स्तूप आहे इकडे आणि त्याच्या सभोवती 12 पिलर्स पाहायला मिळतात आणि हे 12चे 12 पिलर्स ऑक्टॅगोनल आहेत म्हणजेच अष्टकोनी आहेत. असं म्हटलं जातं की ह्या लेण्या खूप जुन्या आहेत, खूप प्राचीन कोरलेलं काम आहे हे. असं म्हटलं जातं की हे 50 ईसापूर्व म्हणजेच 50 BC मधल्या लेण्या आहेत आणि एकूण 14 कोरलेल्या गुफांपैकी 4थ्या गुफेमध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे जिथे डागडुजीचं काम अजूनही लोक आत्ताची करत आहेत. तिथे होते याच्यासाठी झालं. अच्छा, हे इथे बांधणार आहे का? म्हणजे पूर्ण इथून तेव्हापासून नाही बांधायला पाहिजे. बरं आहे ना, चांगलं आहे, सेफ होईल एकदम. सुंदर स्पॉट आहे पण मला एवढी लोक येत नाहीत का? पण तरी नाही येते बरं का, नाही अशातली गोष्ट नाही. हां, पाऊस वाढल्यावर येतील. हे आगीमुळे चावल्यापासून नाही शक्यतो बहुतेक कमी पडली. इकडे कोणी येऊ नये. अच्छा, म्हणजे इथे ते पोळं झालं ते चावते म्हणून लोक जात नाहीत तिथे. इथून आपल्याला ते पोळं दिसेल. अच्छा, या कोपऱ्याला गेले ना. तर इथे बेसिकली एक मधमाशीचं पोळं झालं आहे त्यामुळे तिथे गेलेल्या लोकांना ते चावल्यामुळे तिथे बरीच लोक जाणं अवॉइड करत आहेत. ऑफिस कॉल्स आर ऑन. आता थोड्या पायऱ्या उतरून आपण खाली पाहूया इथे काय आहे. इथे एक पाण्याचा रेझर्वॉयर दिसतोय आणि हे पोर्टेबल वॉटर तर वाटत नाही आहे पण कदाचित सफाईसाठी वगैरे हे पाणी वापरत असावेत कारण इथे एक बालदी आम्ही पाहिली. तर ते छोटी बालदी पण दिसते, म्हणजे पाणी वापरत असतील का यातलं? ते देवीच्या इथे देऊळ धुवायला वगैरे वापरत असतील माझ्या मते. आणि हे आहे ते मधमाशांचं पोळं ज्याच्यामुळे पुढच्या काही लेण्या पाहणं सध्या अवघड झालेलं आहे कारण ह्या बऱ्याच लोकांना चावल्या आहेत. पुढच्या माशा ते बघ, नको जायला बाबा ती लेणी बघायला, खतरनाक पोळ आहे ती, जानलेवा. आता आम्ही आता इथून वरती मग ती एक शेवटची लेणी स्किप करतोय आणि ह्या कमानी म्हणजे खिडक्या किंवा दरवाजे जे आहेत त्याच्यावर सुंदर नक्षीकाम इथे पाहायला मिळतंय आपल्याला.
हे असे आम्ही आलो आहे तिकडून, त्या पायऱ्यांनी इथून असं आणि वर जायला इथून येतो. तसं हालचाली करता व्यवस्थित सगळं केलेलं आहे. आणि अशी अजून एक माहिती आम्हाला मिळाली की हे जे पूर्ण आहे हे ज्याच्यावरनं आपण त्या सगळ्या भागामध्ये चालत गेलेलो तिकडनं हे रेलिंग बांधणार आहेत आता, की टुरिस्टना व्यवस्थित चालता येईल, जेणेकरून जसं अजंता एलोराला रेलिंग केलेलं आहे, गार्ड करायला असं बॅरिकेड केलेलं आहे, तसं इथे आता रेलिंग बांधणार आहेत. आणि दॅट रिमाइंड्स मी, जर का तुम्ही आमचा अजंता एलोराचा व्लॉग अजून पाहिला नसेल तर तो नक्की बघा. हे जे वातावरण आहे खरंच अनुभवण्यासारखं वातावरण आहे. कुठल्या व्हिडिओत कितपत कॅप्चर होईल सांगता येत नाही, इतकं ब्युटिफुल वातावरण आहे. आम्ही इथून चढून जेव्हा वरती आलो ना तेव्हा पण पाऊस पडत होता. आता आमची निघायची वेळ झाली तेव्हाही पाऊस येतो, आम्ही थोडा वेळ बसतो इथे आणि पाऊस एन्जॉय करतो इकडचा. आपण इथून निघत आहोत. आलो त्याच मार्गाने पुन्हा आपण जातोय. आणि मगाशी वरती जे सांगितलं त्यांनी की हे पाईप आहेत हे इथे आलेले आहेत, तर मग लवकरच कड्याचं काम होईल. आता इथे मस्त आपण लेण्या पाहिलेल्या आहेत आणि आता इथून आपण निघत आहोत ओझरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता आपण बाहेर पडतोय. या लेण्यांची जी गल्ली होती तिथून बाहेर पडल्यावर आपल्याला आता लेफ्टला वळायचं आहे आणि ओझरच्या गणपतीला जाण्यासाठी आपल्याला इथून लेफ्टला वळून पुढे रस्ता तो कनेक्ट आपण होतोय. आणि इथे महाराजांच्या ज्या स्मारकाच्या इथे आल्यानंतर तिथून सरळच जायचंय आपल्याला. आलो त्याच रस्त्याने मागे जायचंय. ओके ओके, थँक्यू. तर हे आहे ओझरच्या विघ्नहर गणपतीकडे जाण्यासाठीचं पार्किंग. आणि पे अँड पार्कमध्ये गाडी पार्क करून आपण चालत आता पुढे चाललो आहे. इथे आत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक जो मुख्य द्वार आहे आणि दुसरा एक मागून सुद्धा रस्ता जातो. तर आम्ही मागच्या बाजूनी गेलो होतो कारण तो एक शॉर्टकट होता इथून, त्यामुळे आम्ही मागच्या बाजूनी मंदिरात शिरलो. तर ॲक्च्युली आम्ही योगायोगानेच आत्ता ओझरच्या गणपतीला आलो, कारण आम्ही खरं तर जाणार होतो शिवनेरी किल्ल्यावर, पण पावसात ट्रेकिंगची मजा असते आणि पाऊस आलाच नाही, त्यामुळे आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला. आणि आम्ही दुसरं मेन कारण म्हणजे वेळ, आणि खूप उशीर झाला होता त्यामुळे आम्ही किल्ल्यावर जाणं ड्रॉप केलं. आणि आता तुम्ही पाहताय हे आहे मुख्य द्वार आणि इथून हा रस्ता थेट जातो तो मंदिराकडे. आता इथे असं आहे की जर इथे गर्दी नसेल तर तुम्हाला थेट सरळ रस्ता आहे गर्भगृहाकडे, अर्थात गाभाऱ्यात जाण्यासाठी. पण ज्या दिवशी त्यांना असं वाटतं की थोडीफार गर्दी होऊ लागली आहे त्या दिवशी इकडे छान क्यूसाठी एक सोय केली त्यांनी. असे काही जिने केलेले आहेत वर खाली, आणि त्या म्हणजे खाली मेन ज्या परिसर आहे मंदिराचा तिथे गर्दी होऊ नये आणि व्यवस्थित लोकांना डायरेक्ट करण्यासाठी देवळाकडे त्यांनी ही अशी सोय केली आहे. आम्ही गेलो तेव्हा खूप गर्दी नव्हती, पण सुट्टीचा दिवस असल्या कारणाने हळूहळू गर्दी वाढत असावी त्यामुळे त्यांनी इथून आम्हाला सोडलं होतं आतमध्ये.
पण अक्षरशः एक 5 ते 10 मिनिटात आमचं दर्शन झालं. गाभाऱ्याच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही, त्यामुळे तिकडचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू नाही शकले. आणि हा मंदिराचा मेन परिसर आहे. जी डायरेक्ट एंट्री आहे ती तुम्ही समोर आत्ता पाहू शकता आणि इथे एक दीपमाळासुद्धा पाहायला मिळते. आणि मी मगाशी ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं की इथून आत आल्यानंतर सरळ जर गर्दी नसेल तर आपल्याला सरळ आत जाता येतं देवळात, तो हा मार्ग आहे. आणि इथे तुम्हाला जर शॉपिंग करायचं असेल, काही पितळी वगैरे वस्तू घ्यायच्या असतील तर इथे एक शॉप आहे. इथून वर चढतानाच लगेचच इकडे आहे. इथे खूप छान पितळी काही वस्तू आहेत अवेलेबल. ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेलं आणि अष्टविनायकातला 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. ह्याला विघ्नेश्वर सुद्धा ओळखलं जातं. विघ्न म्हणजे कामात येणारी बाधा आणि हर म्हणजे त्याला दूर करणारा, त्यामुळेच बाधा दूर करणारा असा हा विघ्नेश्वर गणपती ओझरला आहे. आणि हा अष्टविनायकातला 7वा श्रीमंत गणपती आहे. कोणतंही घरात कार्य असलं की ते निर्विघ्न पार पडण्यासाठी आपण देवळात जातो आणि त्याप्रमाणे आम्ही गेलो त्यावेळेला इकडे एक नवरदेव आणि बँड वादक वगैरे आलेले होते. आणि आता आम्ही आलो आहे त्यांच्या कार्यालयात. इथे हे उदबत्तीचे बॉक्सेस विकायला आहेत आणि एक चांगला उपक्रम इथे राबवला जातो, तो असा की जी आपण देवाला फुलं वाहतो मंदिरामध्ये, त्या फुलांपासून ते निर्माल्यातून ह्या अगरबत्त्या बनवतात. शॉपिंग हॅपी हॅपी. मंदिराच्या बाहेर असलेल्या रसवंती गृहात रसाचा आस्वाद घेऊन आम्ही कुकडी नदीवर जायचं ठरवलं. कुकडी नदी काठ हा इकडेच आहे मंदिर परिसरात, तर आता तिथे जाऊया. माझ्या मागे जो तुम्ही बघताय तो आहे कुकडी जलाशय आणि खूप छान वातावरण आहे. आता इथे बिलकुल ऊनही नाही आहे, पाऊसही नाही आहे, त्यामुळे व्हेरी व्हेरी प्लेझंट वेदर. तर जर तुम्हाला आत्ता यायचं असेल इथे तर दिस वेदर इज जस्ट बेस्ट टू विजिट दिस प्लेस. पाय बुडव थोड्याशा पाण्यात. आणि इथे जो काय वेळ आम्ही होतो तेवढ्या वेळात पाण्याची पातळी वाढत चालली होती. खालच्या बऱ्याचशा पायऱ्यांवरती पाणी येऊन पोचलं होतं. आता मी एक गोष्ट तुम्हाला इकडची दाखवते, त्याची माहिती जमूक देईल. कसलं सेंटर आहे जमूक? हे GMRT अँटिना आहे, ॲस्ट्रोफिजिक्सचा जो स्टडी करतात त्यासाठी ते रीडिंग या अँटिनाने इनपुट्स देतात ते लोक. ओके. आणि तुमच्या कॉलेजची एज्युकेशनल टूर आलेली ना इथे? तिकडे बघायला काही नाही, म्हणजे असं नाही की तिथे आसपास सेंटर आहे वगैरे. तो फक्त एक स्टँड अलोन अँटिना आहे आणि त्याचे इनपुट सेंटरमध्ये कलेक्ट होत जातात. आणि हा एवढा दूर होता, आम्ही बरंच झूम करून तुम्हाला दाखवलं. हे उद्यान आहे. अच्छा, हे विघ्नहर उद्यान आहे ते नाव, ओझर विघ्नहर उद्यान. आणि त्याच्या बाहेर जी झाडं आहेत ना, खजुराचं झाड आहे आणि फक्त खजूर बघा काय लागले. इथे पण लागले हे आहेत खजूर, पिकलेले खजूर लागलेले. हे हलके पिवळसर आहेत, अजून हे पिवळसर आहेत आणि हे पिवळे आहेत, हे अजून पिकायचे आहेत. पण ते जे तुम्हाला दाखवले ना मी, हे पक्के लाल लाल झालेले आहेत, लाल बुंद. आणि आता ह्या सुंदर परिसराचा निरोप घ्यायची वेळ आली आहे. पण थांबा, तुम्ही कुठे जाताय, व्हिडिओ अजून संपलेला नाही. सो स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आता इथे तुम्ही पाहताय ते आहे विघ्नहर ट्रस्टचं विघ्नहर सांस्कृतिक भवन. आणि ह्या ट्रस्टतर्फे हे जे हॉल उभारले आहेत, ह्या कार्यालयांमध्ये स्वस्त दरामध्ये लग्न करू शकतात लोक. तर तुम्ही ते पाहू शकता, प्रतिव्यक्ती भोजनाची आणि राहण्याची सोय. तर ज्यांना खरंच एका छान ठिकाणी कमी पैशात लग्न करायचं असेल तर ही माहिती इथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन कॉन्टॅक्ट करू शकता.
मगाशी आम्ही आलो ना तेव्हा हे असं खच्चून पार्किंग भरलेलं होतं, असं की गाडी आम्हाला आतमध्ये घुसवता तरी येईल की नाही अशी शाश्वती नव्हती. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की एक क्षण एक मन असं सांगत होतं की राहू द्यावं दर्शन. पण अक्षरशः आपण म्हणतो ना कधी कधी देव आपली परीक्षा घेत असतो, तसं झालं. आम्ही अक्षरशः लावली गाडी तर देवळात काहीच गर्दी नव्हती. हे आम्हाला आधी काहीच कल्पना नव्हती की ते लग्नाचे हॉल्स वगैरे आहेत आणि ती लग्नाची वराडी म्हणजे ते वराडाचं गर्दी आहे ती. आणि आता आम्ही इथे आलो. हे पार्किंग ऑलमोस्ट मोकळं रिकाम आहे. मग अशी ते चालता येत नव्हतं, एवढं भयानक इथे गर्दी होती. अँड नाव द रोड इज ॲब्सोल्युटली क्लिअर, काहीच नाही आहे इथे. त्यामुळे इथे कायम ह्या हॉल आहेत इथे लग्नाचे, देवस्थानाच्या ट्रस्टचेच हे हॉल्स आहेत. त्यामुळे इथे कायम लग्न जर असतील तर ही गर्दी ही म्हणजे तुम्हाला असं वाटेल देवळातली गर्दी आहे, पण ॲक्च्युली इथे नाही. आणि देवळाचं जे पार्किंग आहे ते पुढे आहे, ह्या रस्त्याने स्ट्रेट पुढे जाऊन ते पार्किंग आहे जे मी मगाशी दाखवलं. पण रस्ता मगाशी पूर्णतः ब्लॉक होता, पूर्ण रस्ता ब्लॉक्ड असल्यामुळे आम्ही गाडी इथे लावली होती. तर दर्शन आत्ता जस्ट झालं आमचं आणि खूप छान दर्शन झालं. आणि दुसरी हो खूप छान मॅनेज केलंय. गर्दीला सुद्धा मॅनेज करण्यासाठी खूप छान त्यांनी अरेंजमेंट्स केलेले आहेत. अजिबात आतमध्ये काही असा सावळा गोंधळ नाहीये. दुसरं म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेरच त्यांनी तिकडे तुम्हाला जो अभिषेक म्हणजे अर्थात देणगीचं जे आहे त्यांचं जे स्टॉल टाईप जे केलेलं आहे बैठक ती तिकडेच आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जर काही रुद्राभिषेकासाठी किंवा जे काही तिथे वार्षिक अभिषेक होतात त्याची जर तुम्हाला काही देणगी द्यायची असेल तर ती तिथल्या तिथे तुम्ही देऊ शकता. त्यासोबतच या ट्रस्टचं लग्नाचा हॉल आहे जिथे अत्यंत कमी पैशामध्ये लग्न होऊ शकतं आणि राहण्याची खाण्याची उत्तम सोय अत्यंत वाजवी दरामध्ये होऊन जाते. त्यासोबतच त्या ट्रस्टचं एक हॉस्पिटल सुद्धा आहे. त्यामुळे दिलेल्या देणग्यांचं अतिशय छान मॅनेजमेंट इथे होत आहे हे लक्षात आलं पाहून. आतमध्ये परिसर अत्यंत स्वच्छ आहे. गाभाऱ्यात किंवा मंदिराच्या आतल्या परिसरात मोबाईल शूटिंग आणि व्हिडिओ फोनने आपला व्हिडिओ आणि फोटोज अलाउड नाही आहेत. तरी सुद्धा मध्ये मध्ये थोड्याफार क्लिप्स मी घेतल्यात जिथे सगळेच फोन वापरत होते तिथे. बट अदरवाईज आतमध्ये कटाक्षाने नियम पाळला होता आम्ही. तर त्यामुळे आतलं दर्शन तुम्हाला अनफॉर्च्युनेटली देऊ शकलो नाही. पण रेस्ट जितकं दाखवता येईल ब्लॉगमध्ये तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला. काय वाटतं सुमुख? मला मेन म्हणजे परिसर अतिशय आवडला आणि खूप स्वच्छता होती आतमध्ये आणि दगडाचं बांधकाम असल्यामुळे थंड वाटत होतं आणि भाविकांचे पाय भाजायला नको उन्हामध्ये. त्यामुळे खाली पायघड्या आपण म्हणतो तसं पायघड्या घातलेल्या होत्या पूर्ण गँगवेमध्ये. छान होतं, मॅनेजमेंट चांगली दिसत होती. स्वच्छता खूप चांगली होती, काही खराब नव्हतं कुठेही. पार्किंग प्रशस्त आहे व्यवस्थित आणि एकूण रस्ते पण पोचायचे वगैरे छान आहेत. त्यामुळे जे लोक खूप म्हणतात म्हणजे आजपर्यंत मी खूप ऐकत होतो की राजगुरुनगरवरनं आपण ओझर जुन्नर ह्या साईडला जाताना रस्ते खूप छान आहेत म्हणायचे लोक. मी कॉलेज नंतर कधी आलो नव्हतो त्या रस्त्याने, पण आत्ता जे रस्त्याने मी हा येतोय खरंच म्हणजे तेव्हाच्या कंपॅरिझनमध्ये अतिशय इम्प्रूव्हमेंट आहे रस्त्यामध्ये. आणि एकही खड्डा आत्तापर्यंत लागला ना, तो मधला पॅच सोडल्यास तो ऑफकोर्स गावातला होता त्यामुळे ते साहजिक आहे होणं. पण हे जे रस्ते आहेत कनेक्टेड हे कुठलेही रस्ते असे खड्डे वगैरे मला नाही सापडले. त्यामुळे अतिशय छान एरिया आणि मजा आली आजच्या प्रवासात. थकवा आला नाही प्रवासाचा. जो जलाशय मी तुम्हाला मगाशी दाखवला त्याच्या शेजारीच वॉशरूम्स आहेत. वॉशरूम्स ठीक आहेत, फार स्वच्छ नाही म्हणता येणार, पण तरी कन्सिडरिंग तिकडे लग्नाची वराड वगैरे येत असल्या कारणाने खूप वापर होता, त्या मनाने ठीकठाक होती वॉशरूम्स पण. आणि भरपूर भटकंतीनंतर आता वेळ आहे ती पेटपूजेची. त्यामुळे आता आम्ही शोधत होतो हायवेवर एखादं छानसं हॉटेल. आणि आता वेदर तुम्ही बघू शकता, खूप छान वातावरण झालं होतं. पुन्हा पाऊस यायला लागलेला होता.
तर परतीच्या मार्गावरची बरीचशी हॉटेल्स ही ऑपोजिट साईडला होती हायवेच्या, त्यामुळे आम्ही जायचा मार्ग सोडून ऑपोजिट साईडला आलो ते ह्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी. हॉटेल पंचरत्न बाहेरून तरी पाहायला चांगले वाटत होते. तर हा रस्ता इथून असा जातो पुण्याकडे आणि हा रस्ता सोडून आम्ही ऑपोजिट लेनला इथे आलो आहोत. इथे जेवणासाठी आम्ही आता आलो आहे. सो लेट्स सी हाऊ दिस प्लेस इज. हॉटेल पंचरत्न इथे आम्ही आता जेवायला आलो आहे. सो लेट्स विजिट अँड सी की ह्यांचं जेवण कसं आहे. समोर जाऊन ऑलरेडी बसलाय. तर हे हॉटेल आतून भरपूर प्रशस्त आहे आणि ओपन सिटिंग अरेंजमेंट इथे आहे. आणि क्विकली इकडचा मेन्यू तुम्हाला दाखवते. तो पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, त्यामुळे तुम्हाला पूर्ण मेन्यू इथे काय आहे तो समजेल. अलॉंग विथ द रेट्स. चायनीज, पंजाबी, साऊथ इंडियन आणि उपवासाचे सगळे पदार्थ इथे अवेलेबल आहेत. आणि हे एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तर सगळ्यात पहिले इथे मागवलेलं आहे एक चायनीज स्टार्टर, पनीर चिली. कशी चव? क्रिस्पी आउटर आणि सॉफ्ट पनीर. काय काय तुझ्या प्लेटमध्ये? काय काय तुझ्या प्लेटमध्ये सांग ना. पनीर चिली, प्रिपेअर्ड कांदा आणि लोणचं. भाजी कुठे घेणार आता? सेशिएटिंग आहे. स्मोकी फ्लेवर आहे छान आणि बॅलन्स्ड एकदम. तिखट नाही, स्पायसी नाही, काही नाही, व्यवस्थित एकदम बॅलन्स्ड आहे. आवडलं तुला? रोटी फक्त थोडी सॉफ्ट हवी होती. नेक्स्ट रोटी सॉफ्ट. रोटी सब्जी स्टार्टर खाऊन झाल्यावर इथे मी मागवलं होतं ताक. काय घेतलंस? जेवल्यावर कोण चहा पितं? मागच्या बर्थडेच्या व्लॉगमध्ये तुला काय समजवलेलं मी व्हिडिओमध्ये? तू विचारलंस मला चहा पाहिजे का? मी काय बोलत नव्हतो. म्हणून तुला चहा मागवला. मी तुला टेस्ट करत होते की तू 1 वर्षांनी मोठा झाल्यावरती कसं बिहेव करतोयस. मोठा नसतं व्हायचं. एज इज जस्ट अ नंबर. तू माझी टेस्ट करत होतीस, पण मला ह्याची टेस्ट घ्यायची होती. कसं आहे नको? छान एकदम. पाणीदार आहे? नाही, ठीक आहे. ताप, छाज मसाला आणि पुदिना आहे त्याच्यामध्ये. वाटलंच हिरवं दिसतंय हलकं हलकं. ताक आहे ना मठ्ठ्यासारखं आहे ॲक्च्युली ना. सेक्शन्स केले आहेत त्यांनी. चायनीज पंजाबीचं एक सेक्शन केलं आहे आणि इथे ज्यूस पावभाजीचं केलं आहे. छान सेक्शन्स केले आहेत त्यांनी. किचन खूप छान मेंटेन्ड आहे. स्वच्छता भरपूर होती आहे. छान आहे, क्लीन आहे एकदम. वॉशरूम्स पण आहेत, ती पण एकदम क्लीन आहेत वॉशरूम्स. अँड द प्लेस इज रिअली गुड. सो डेफिनेटली इथे तुम्ही येऊ शकता. छान उत्तम जेवण, उत्तम स्वच्छता, भरपूर पार्किंग स्पेस आणि लहान मुलांसाठी खेळायला असलेले छोटेसे पार्क आणि त्यासोबतच हायवे लगत असल्या कारणाने हे हॉटेल एक उत्तम ऑप्शन आहे. खास करून जर तुम्ही नाशिककडे जात असाल तर अगदी लगेचच डाव्या हाताला हे हॉटेल ॲक्सेसिबल आहे. आपलं दोन्ही देवतांचं दर्शन झालेलं आहे. जेवण उत्कृष्ट मिळालेलं आहे आणि आता आम्ही लागलेलो आहोत परतीच्या प्रवासाला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कॉमेंट करून सांगा. तुम्हाला काय अजून पाहायला आवडेल आमच्या व्हिडिओजमध्ये, काय बदल आम्ही करावा तुम्हाला वाटतं ते सजेशन्स सुद्धा नक्की द्या. त्यासोबतच या दोन्ही ठिकाणांपैकी कुठल्याही ठिकाणी जर तुम्ही गेला असाल तर तुमचा अनुभव नक्की कॉमेंटमध्ये शेअर करा. आम्हाला तो वाचायला नक्कीच खूप आवडेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. सी यू सून इन अवर नेक्स्ट.